हा बघा कसा जिवंत कटला, बघा कसा अजून पण हालतोय, पूर्ण ताकदीने आहे ना. नाथसिंगी खायला कसा लागतो टन, बघा कसा किलो आहे, कशा कितीला किती देत आहे चिंपल्या, हे बघा किती रुपये आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो तो म्हणजे कल्याणचा गोड्या पाण्याचा मार्केट कव्हर करायला. कल्याणचा जर मार्केट बोलला ना, गोड्या पाण्याचा खूप मोठा मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये जास्तीत जास्त गोड्या पाण्याची मच्छी विकायला येते. एखाद दोन अशी मच्छी असते ती खाड्या पाण्यातली मच्छी, खास करून खाड्या पाण्यातली मच्छी सध्या पावसामध्ये बंद सुद्धा आहे. तर गोड्या पाण्याची जर मच्छीचा जर तुम्हाला जर का आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला देतो मी इथला पत्ता जर बोलायचा झाला ना, कल्याण रेल्वे स्टेशन इथून जर आलं ना, रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर उजव्या बाजूला तुम्ही उजव्या हाताने तुम्ही चालत या. हा बघा ब्रिज बघा, आणि हे बघा चिंबोऱ्यावाल्या ज्या आहेत त्या लाईनीला तुम्हाला दिसतील अशा. त्याच्यानंतर मग बाई रुक्मिणीबाई रुग्णालय हा बोर्ड लागलेला आहे आणि हा चौक आहे पूर्ण. हा बघा चौक आहे या साईडला आणि याच्याच साईडला असलेला मार्केट. जर तुम्ही लोकलनी जर येत असाल ना उजव्या हाताने चालत तर डाव्या साईडला तुम्हाला जायचं आहे. याच्या व्यतिरिक्त जिथून तुम्ही व्हिडिओ बघताय तिथून हे लोकेशन किती लांब आहे हे बघायचं असेल तर गुगल मॅपची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तिला तुम्हाला मी पत्ता आणि मार्केटचा जर नजारा तुम्ही बघितला ना, तर मार्केटचा नजारा बघा तुम्ही पहिला. हा बघा इथून सुरुवात होते मार्केटला. मार्केटमध्ये पहिल्याच बघायला मिळतात मुठे, हे बघा टपच्या टप भरून असलेल्या मुठे, तिकडं मोठ्या दणक्या असलेल्या चिंबोऱ्या, इकडं खरेदी झालेल्या चिंबोऱ्या, दादानी चिंबोऱ्या विकत घेतलेल्या आहेत. इकडं जर बघितलं ना तर हे बघा मोठेच चिंबोऱ्या. आणि त्याच्यानंतर आलो तर बघायला मिळतात खाड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या, ज्या सध्या पावसाळ्यात बघायला मिळत नाही, आहे ना दादा. पावसाळ्यात कमी बघायला मिळतात ना चिंबोऱ्या, पावसाळ्यात आता सध्या मिळणं कठीण आहे ना. त्या मिळतील. हा आता हा वाटा कसा देताय तुम्ही पुरा 1000 रुपयाला, 1 2 3 4 5 6 कमी जास्त होतील आहे ना. हा तर हे बघा इकडं बघितलं ना तर साईज बघा चिंबोऱ्यांची, बघा चिंबोऱ्यांची साईज बघा कसली दणकी असलेली साईज. आणि तुम्ही ह्या जर चिंबोऱ्या जर आता जर खायच्या झाल्या ना तर शक्यतो मिळणं कठीण आहे ना या चिंबोऱ्या. हा आता त्या चिंबोऱ्या उन्हाळ्यातच. इकडे जर मार्केट बघितलं ना तर बघा मार्केट गोड्या पाण्यातला असलेला मार्केट, चिंबोऱ्या गोड्या पाण्यातल्या, मोठे गोड्या पाण्यातलं. त्याच्यानंतर मग तर ताई सांगते मोठे शेतातलं असतात. हा ताईने आपल्याला बरोबर आठवण करून दिली, मोठे शेतातलं. हे बघा दणके मोठे, हे बघा चिंबोऱ्या. आणि नजारा बघितला तर गोड्या पाण्यातली मच्छी, त्याच्यामध्ये बारक्या कोलव्या. हे बघा कसा देणार वाटा 100ला पाव, 100 रुपयाला पाव. हा चिलापी आहे ना, कसा आहे 50ला 50 रुपये पाव. मार्केटला तुम्ही जर नजारा बघितला ना तर हा बघा हा असा आहे नजारा. इकडं अजून आतमध्ये मार्केट आहे, आपल्याला बराचसा मार्केट कव्हर करायचा आहे. तर मार्केट बघितला ना तर ह्या चिंबोऱ्या जर आज बघायला मिळाल्या आपल्याला तर एक अजबच झाला आहे ना. आता या चिंबोऱ्या मिळणं कठीण आहे ना. पूर्ण तुम्ही विकायला दररोज बसता इथं. मार्केटचा टायमिंग काय आहे 8 ते 9 10 वाजेपर्यंत. आणि तुम्ही ह्या चिंबोऱ्या घेऊन इथंच बसलेल्या असतात. हां आता ताई इकडेच बसलेल्या असतात. आणि इकडे बघा साईज बघा चिंबोऱ्यांची, बघा चिंबोरा बघा कसा साईजनुसार. हां हे बघा चिंबोऱ्यांची असलेली साईज. आणि खाड्या पाण्यातल्या चिंबोऱ्या ज्या गोड्या पाण्यातल्या मार्केटमध्ये हलूच येऊन बसलेल्या आहेत. कशा कितीला किती देत आहे, किलोवर देत आहे की कसा देत आहे 1500 रुपये किलो, हे 1200 रुपये. हां 1200, 1500ला किती बसतील ह्या तरी 3-4 बसतील. हां तर ताई सांगतात 3-4 बसतील. बघा साईज बघा. इकडं होत आहे वजन, दादा इकडं करते वजन, पण त्याच्या आधी चिंबोरी बांधून घेते दादा. हे बघा या साईडला. तर इकडं बघितली तर गोड्या पाण्यातली मच्छी बघा इकडं. त्याच्यानंतर चिंबोऱ्यांचा सेटअप. तुम्ही जर या साईडला आपण मार्केटमध्ये आलो ना तर मार्केटमध्ये ना पूर्ण गोड्या पाण्याचीच मच्छी बघायला मिळते. शक्यतो चिंबोऱ्या आहेत ना खाड्या पाण्यातल्या आहेत. हां हे बघा चिंबोऱ्या खाऱ्या पाण्यातल्या, ह्या चिंबोऱ्या गोड्या पाण्यातल्या. इकडं बघायला मिळतात आपल्याला शिंपल्या. हे बघा किती रुपये आहे 200ला 3. हां तर 200ला ऑफर आहे आणि 100ला ऑफर नाही. त्याच्यामध्ये तुम्ही बघा इकडे बघा बघायला मिळतात निवटा ना चिवणं. हां हे बघा इकडे बघा आता चिवणं. आणि चिवणं बघा कितीला किती देताय का किलोने देताय
किलो 400 रुपये किलो. गोड्या पाण्यातला खाड्या पाण्यातला? गोड्या ना, हां गोड्या पाण्यातला. कारण आज जो मार्केट आहे ना पूर्ण गोड्या पाण्यातलाच जास्तीत जास्त मच्छी आपल्याला बघायला मिळतं. इकडे बघा कोचे बघा कसं दणकेचे दणके असलेलं कोचे. कितीला किती किलो? 900ला देतील. 1000 रुपये किलो सांगतात. इकडे जर आपण आलो ना तर हे बघा आंगडा असलेलं कोचे, मोठंच्या मोठं कोचे. हे बघा आता हे कोचे आपल्याला बऱ्याचशा मार्केटमध्ये बघायला नाही मिळालेत. हा बघा, हां दादानी पहिलाच सांगितला पाय तुटल जरा सांभाळून, आहे ना. किती रुपयाला किलो? 1200 रुपये. बघा 1200 रुपये. किती बसतील पीस? 3 बसतील काय? दादा सांगतोय 3 बसतील. आणि इकडे बघितलं तर बघा शिवडा बघा कसा इकडे बघायला मिळतंय. वाम आहे ना ही? वाम नाही, हां वाम. हे बघा हां ट्रॅव्हल लाईफ विथ एम जे. हां दादाचा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये यूट्यूबचा चॅनलचा नाव देईन, नक्की तुम्ही जाऊन बघा. कसे असतात व्हिडिओ? तर आता मी पण मार्केटचा एक्सप्लोर करायला आलोय, कल्याण मार्केट एक्सप्लोर करायला आलोय मी पण. नाव सांगा तुमच्या यूट्यूबचं. ट्रॅव्हल लाईफ विथ एमजे. तर पहिल्यांदाच आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी यूट्यूबरनी ओळखलं आणि ते पण यूट्यूबर आहेत, तर त्यांच्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनल जाऊन नक्की बघा. तर तुम्हाला दाखवतोय मार्केटमधला मांगूर मासा. हा बघा मांगूरचा सेटअप. किती रुपयाला देणार? किलोवर आहे का? कसा किलो? 150 रुपये किलो. हे बघा आणि मांगूर पण आहे ना गोड्या पाण्यातच असलेला मासा, मांगूर मासा. आणि इकडे बघा, इकडे बघितला वहिनींचा सेटअप बघितला ना तर ह्याच्यामध्ये हा जर तुम्ही मासा खाला असला नक्की सांगा मला. नाव काय यांचं आहे? पत्रा. हां तुमच्याकडे काय बोलतात ते सांगा. काटा खूप असतो या माशाला, आहे ना. हां काटा खूप असतो. ते इकडे जर बघितला तर वामचा बघा कसा सेटअप बघायला मिळतंय. किती रुपये वाम किलो? 600 रुपये किलो. आणि हा टोल मासा ना, हां बारीक टोल मासा आहे बघा. कसा खायचा वहिनी? रस्सा का फ्राय करून? दोन्ही पण. कसा वाट्यावर देताय? वाट्यावर देताय? 50 रुपये पाव. हे बघा असलेले वामचा सेटअप. आणि इकडं जर आपण बघितला ना तर हा बघा इकडं पण गाड्या येतात जातात मार्केटमधून. काही लोक खरेदी करतात, काही लोक तसंच जातात. इकडे बघितलं तर जिवंत मासा आहे बघा, जिवंत माशांचा सेटअप. त्याच्यामध्ये दादा सांगाल माशाचं नाव. ह्या माशाचं नाव काय? काला मासा आहे काय? हा बघा काला मासा आहे. कसा देताय किलो? 300 रुपये किलो. त्याच्यानंतर हा कटला बघा, जिवंत कटला. हा बघा कसा जिवंत कटला बघा कसा अजून पण हालतोय पूर्ण ताकदीने, आहे ना. 350 रुपये किलो. त्याच्यानंतर इकडं बघा शिवडा मासा. हा भासा बोलतात काय? आमच्याकडे शिवडा बोलतात. हा भासा वेगळा आहे का? दाखवा ना परत. मी पण पहिल्यांदाच बघितला. भासा ना, भासा मासा बोलतात. हा बघा आपण शिवडा पण बोलू, म्हणजे शिवड्याच्याच नावाने काही लोक खरेदी करत असेल, आहे ना. हा तो अलग आहे काय? कसा किलो? हा 200 रुपये किलो. हा 200 रुपये किलो. जिवंत मासा असतात का डेली तुमच्याकडं? मार्केटचा टायमिंग सांगा. टायमिंग आहे 8 वाजता. 8 ते 8 से रात्री 9 वाजता. रात्री 9 वाजेपर्यंत. आणि मार्केटला सुट्टी कधी असते? सुट्टी का जुमेरात. KGN फिश शॉप. नंबर घे ना. KGN फिश शॉप. नंबर द्या. 9821034088. हां तर दादाला कॉल करा. जिवंत मासा पाहिजे असेल तर, आहे ना. शॉपचं तुम्हाला इथं नाव नाही दिसणार पण तुम्हाला जिवंत मासं नक्कीच दिसतील. हा बघा सेटअप. हा पण कटला ना, कटला बघा. किती किलोचा असला? 8 किलो का. कसा किलोने देतात? तो अक्का घेतो 300, तो कापायला घेतो 150 रुपये पाव, 250 का आधा, 500 रुपये किलो. तर हा दिला दादानी भाव जर बघितला तर कमी जास्त मार्केटचा रेट होत राहतं. इकडे बघितला ना तर हा बघा सेटअप बघा कसा. तुम्हाला फक्त पहिला नजारा दाखवते. हा बघा नजारा. त्या नजारामध्ये आपल्याला बघायला मिळतंय कवट, ज्याला आपण पेर बोलतो, आहे ना. तुम्ही काय बोलता याला? अंडी. हा कशी किलोने देणार? 100 रुपये पाव. आणि इकडं कस्टमर काय घेतला तुम्ही विकत? हे घेतलं. रवू घेतला काय? कसा किलोने घेतला? 120 रुपये किलो. कटिंग करून. हा कटिंग 180. हा
भाव सांगायला थोडेसे विसरले होते दादा आहे ना. हा 180 रुपये किलो. हे बघा पूर्ण मच्छी किलोवर देता ना काय एक एक पीसवर किलोवर ह्या 180 हा 180 हा 220 हा भासा 150 रुपये हा रूपचंद 180 रुपये किलो आणि हे 100 रुपये पाव. चिमणी बघा हा इकडं शिवडा मासा 700 रुपये किलो 400 हा 400 रुपये किलो. हा एक पूर्ण कितीला जाईल तरी किलो दीड हा 2 किलोपर्यंत असेल ते सांगतायत. आणि दादाचा हा असलेला मस्त पैकी सेटअप. त्या सेटअपमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर बघा तिकडवर मच्छी बघा कशी त्यांनी रचले एकदम पद्धतशीर. त्याच्यामध्ये इकडे बघायला मिळते बघा दणकाचे दणका शिवडा मासा ना हा शिवडा मासा झालेला आहे कटिंग. त्याच्यामध्ये नवीन मासा तुम्हाला बघायला मिळतंय. हा कोणता मासा चिंबी नाथसिंगी. खायला कसा लागतो चांगला लागतो. हा फ्राय करून खायचा रस्सा करा कसा करा रस्सा करा नाही तर फ्राय करा आहे ना दोन्ही पण. कसा किलो हे बघा 400 रुपये किलो. तुम्ही खाला असला तर सांगा. सिंगी मासा ना हा सिंगी मासा. आणि हा असलेला वहिनींचा सेटअप. इकडं जर बघितला ना तर हे बघा इकडं बघितला तर आता आपण आलो मटणांच्या शॉपमध्ये. मटणांचा पण एक मी भाव तुम्हाला देतो. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसे लावलंय बघा सेटअप. पायांचा कसं देत आहे पाय 280ला 4 हां 280ला 4. तिकडनं बोटांचा इशारा तुम्हाला मिळालेला आहे. त्याच्यानंतर इकडं मुंड्या. त्याच्यानंतर बघा इकडं बघा मुंड्या कशा भाजून पण मिळतात का मुंड्या. हां हे बघा या मुंड्या भाजलेल्या आहेत. भाजून कितीला हे 250 रुपये हां 350. आणि ती 400 रुपयाला. ही 400 रुपयाला. आणि भाजून ना तुम्ही हा रेट हा रेट त्यांनी भाजून सांगितला. त्याच्यानंतर तुम्हाला देतो मी मटणाचा भाव. हा बघा इकडं जर बघितला ना तर मटण बघा कसा किलो आहेत 840 रुपये किलो मटण. त्याच्यानंतर मार्केट जर बघितला ना तर मार्केटमध्ये बघा बघायला मिळतात आपल्याला कोंबडं दणकं कोंबडं घरचं कोंबडं ना गावठी कोंबडं कसं देत आहे 700 रुपये किलोनी देत आहे पिसनी नाही. हां तर तुम्हाला दिसत असेल ना तर दादाच्या मागं बघा गावठी कोंबडं. मार्केट जर बघितलं ना तर या एका मार्केटमध्ये आलो ना तर गोड्या पाण्यातली मच्छी जास्तीत जास्त आहे. एखादी अशी मच्छी आहे जशी की चिंबोऱ्या वगैरे खाऱ्या पाण्यातल्या चिंबोऱ्या नाही तर सर्व गोड्या पाण्यातली. पण या मार्केटमध्ये एका मार्केटमध्ये आलो ना तर मटण चिकन गावठी कोंबडी सर्व घेऊन जाऊ शकतो. हे बघा इकडं जर बघितलं ना मार्केट. आता आपण आलो आतमध्ये मार्केटच्या. हे बघा कसं दणकच्या दणकं मासं. कोणी वाली हाय का नाही इकडं बघा खरेदी विक्री. हे बघा इकडं कटिंग. इकडं बघा मार्केट आपण तिकडचा कव्हर केला. पण मार्केट जर बोलला ना तर त्या साईडला पण जेवढा आहे ना त्याच्यापेक्षा या साईडला मार्केट आहे. जायला रस्ता तुम्ही बघितला ना तर हा बघा जायला छोटासा असलेला रस्ता. त्याच्यामध्ये चालले कटिंग. बांगडा आहे ना तारली हां तारली माशाची इकडे चालले कटिंग. हे इकडं मासा बघा कसा कटिंग. हे बघा इकडं शिवडा मासा ना भासा आहे का हां त्याची अशी कातडी काढली जाते ना. तांबडा काढायचा चाललाय दादाचा प्रयत्न. त्याच्यानंतर इकडं मार्केटमध्ये आलं तर बघा लाईटीवरचा नजारा एकदम कलरफुल. इकडं बघितल्यानंतर पापलेट बघा पापलेट. हे बघा हा कसा आहे किती भेटतील हे पूर्ण सेट भेटेल 1 2 पीस 3 येणार काय हां 1500ला. आहे बघा एकदम साईज आणि 1200 रुपये किलो. हा बघा हलवा आहे ना काफी पापलेट काफी हां तर हे 700 रुपये हलवा ना हां 400 रुपये किलो. आणि बोंबील 400 रुपये किलो. आणि सेटअप बघितला ना तर आई एकदम मोठी माणूस आहे बोलता येईल. हे बघा 400 रुपये किलो बघा काढले बघा कोलब्या. आणि पापलेटची बघा त्यांनी कशी लाईन लावली. हे बघा जिताडा 1000 रुपये किलो. सर्व भाव एकाच ठिकाणी. तर मार्केटमध्ये ना जसा जसा आतमध्ये जाऊ तसा
मच्छीच मच्छी आहे ना. हां, तर बसायची पद्धत बघा त्यांची कशी बसल्यात त्या. इकडं पूर्ण सेटअप लावलाय त्यांनी मस्तपैकी. ज्याला जी मच्छी घ्यायची आहे ती मच्छी घ्या, अशी म्हणजे खालून वर वर खालून काढायची गरज नाही ना. हां, ही बघा कशी मच्छी अशी लावली त्यांनी आणि त्यांची बसायची पद्धत ही बघा. तर हा एक मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळली एक गोड्या पाण्यातली मच्छी, त्याच्यानंतर मग थोडी थोडी खाड्या पाण्यातली मच्छी, त्याच्या व्यतिरिक्त कसे त्यांनी स्टॉल लावलेत ना ती पद्धत. तर चला मित्रांनो, भेटू आता पण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. रॉयल दादूस. तो पण धन्यवाद, बाय बाय. ते बघा कसे बसलेत बघा.